आपण कुठे राहतो म्हणजे अगदी लहानशा गावात किंवा मोठ्या शहरात ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी आकार देत असते. पण कधी विचार केलाय की भूगोलाच्या भाषेत या जागेला किंवा प्रदेशाला नक्की काय अर्थ असतो? चला, आज आपण हेच सोप्या शब्दांत उलगडून पाहूया. आता बघा, एक अगदीच विचित्र वाटणारा प्रश्न. जगातलं मोठं सहारा वाळवंट आणि आपल्या जवळचा पिझ्झा डिलिव्हरी एरिया यांच्यात काय सारखं असू शकतं? काहीतरीच वाटतंय ना? पण थांबा, या प्रश्नाच्या उत्तरातच प्रदेश म्हणजे काय ह्याचं सगळं सार हडलेलं आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला सगळ्यात आधी प्रदेश या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जावं लागेल. म्हणजे नक्की कशाला म्हणायचं प्रदेश? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रदेश म्हणजे अशी एक जागा जी तिच्या काही समान गुणांमुळे, वैशिष्ट्यांमुळे आजूबाजूच्या भागांपेक्षा वेगळी ओळखली जाते. आता ही वैशिष्ट्ये नैसर्गिक असू शकतात, म्हणजे जसं कोकणचं दमट हवामान आणि तिथली नारळाची झाडं, किंवा मग ती मानवनिर्मित असू शकतात, जसं की महाराष्ट्राची प्रशासकीय सीमा. भूगोलतज्ञ जेव्हा एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करतात तेव्हा ते साधारणपणे 4 गोष्टी तपासतात. 1. नकाशावर त्या जागेचे एक निश्चित स्थान असतं. 2. त्या जागेनं काहीतरी क्षेत्र व्यापलेलं असतं. 3. त्याला एक सीमा असते जी त्याला दुसऱ्या प्रदेशापासून वेगळं करते. आणि 4. अनेकदा एका मोठ्या प्रदेशात लहान लहान उपप्रदेशसुद्धा असतात, जसं आपल्या महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा आहेत. आता गंमत अशी आहे की प्रदेशांकडे बघण्याचे 2 वेगवेगळे चष्मे आहेत असं समजा. एका चष्म्यातून गोष्टी स्थिर दिसतात, तर दुसऱ्यातून त्यांचं कार्य किंवा त्यांचा प्रभाव दिसतो. चला, हे 2 प्रकार समजून घेऊया: औपचारिक आणि कार्यात्मक प्रदेश. तर बघा, एका बाजूला आहे औपचारिक प्रदेश. इथे एक किंवा अधिक गोष्टी समान असतात, जसं की एकाच प्रकारची भाषा किंवा सारखे नियम, आणि याच्या सीमा अगदी स्पष्ट, अधिकृत असतात. दुसऱ्या बाजूला आहे कार्यात्मक प्रदेश. हा मात्र एखाद्या सेवेभोवती किंवा कार्याभोवती तयार होतो, जसे की वाहतूक व्यवस्था किंवा मोबाईल नेटवर्क. त्याची सीमा त्याच्या प्रभावावर अवलंबून असते. औपचारिक प्रदेश ओळखणं तसं खूप सोपं आहे. विचार करा, आपलं महाराष्ट्र राज्य किंवा मराठी भाषिक पट्टा. इथे सीमा आणि वैशिष्ट्य अगदी स्पष्ट आहेत. एकाची प्रशासकीय आणि दुसऱ्याची भाषिक. ते काय आहेत यावरून त्यांचं अस्तित्व ठरतं. आता कार्यात्मक प्रदेशांची गंमत अशी आहे की ते काय करतात यावर ठरतात. समजा एक वायफाय हॉटस्पॉट आहे. जिथपर्यंत त्याचा नेटवर्क पोचतं तो झाला त्याचा कार्यात्मक प्रदेश. आणि आठवतंय आपला सुरुवातीचा प्रश्न, पिझ्झा डिलिव्हरीचं क्षेत्र, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हे एका मध्यवर्ती ठिकाणाहून दिल्या जाणाऱ्या सेवेवर अवलंबून असतं. ठीक आहे, तर आता प्रदेश म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते हे आपल्या लक्षात आलंय. पण एक प्रदेश दुसऱ्यापेक्षा अधिक विकसित किंवा यशस्वी आहे हे कसं ठरवायचं? यशाचं हे मोजमाप कसं केलं जातं ते आता आपण पाहणार आहोत. कल्पना करा, एकीकडे उंच इमारतींनी भरलेलं शहर आहे, तर दुसरीकडे एक साधनचं गाव. या 2 प्रदेशांमधल्या फरकाची तुलना करणार तरी कशी? बरं, इथेच आपल्याला आकडेवारीची मदत होते. ही आकडेवारीच या फरकांना आपल्यासमोर स्पष्टपणे मांडते. चला, या आकड्यांवर जरा नजर टाकूया. प्रदेश अ आणि प्रदेश क मध्ये जमीन अस्मानाचा फरक दिसतोय. फक्त पहिली ओळ बघा. प्रदेश अ मधलं दरडोई उत्पन्न क पेक्षा तिपटीने जास्त आहे. आणि त्याचवेळी क मध्ये जवळजवळ अर्धी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जगतीये. हे आकडे विकासातली दरी किती मोठी आहे हे आपल्याला दाखवतात. हा बार चार्ट तर तीच गोष्ट आणखीनच स्पष्टपणे आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. प्रदेश अ आणि क मधली आर्थिक विषमता किती प्रचंड आहे याचा हा एक दृश्य पुरावाच आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर लोकांच्या रोजच्या जगण्यावर होणारा थेट परिणाम आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी. फक्त जास्त उत्पन्न म्हणजे तो प्रदेश विकसित झाला असं म्हणता येत नाही. कारण खरा विकास हा खूप मोठा असतो. त्यात शिक्षण, आरोग्य, लोकांची सुरक्षा आणि पर्यावरणाचा समतोल यासारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. ही विषमता का आहे हे तर आपण पाहिलं, पण खरा प्रश्न आहे, असं का होतं? या असमान विकासाच्या मुळाशी नक्की कोणती कारणं आहेत? चला, आता त्यांचा शोध घेऊया. एखाद्या प्रदेशाचा विकास हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. तिथलं हवामान आणि नैसर्गिक साधनसंपत्ती कशी आहे, तिथल्या लोकांची गुणवत्ता कशी आहे, जमिनीचा वापर कसा होतोय, आणि तिथली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे की उद्योगांवर. या सगळ्या गोष्टी मिळून विकासाची दिशा ठरवतात. भौगोलिक परिस्थितीचा विकासावर थेट परिणाम होतो. विचार करा,
हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ भागाला विकासासाठी ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं, तीच आव्हानं समुद्रकिनारी असलेल्या आणि नैसर्गिक बंदरं लाभलेल्या प्रदेशापेक्षा खूपच वेगळी असणार नाही का? जमिनीचा वापर आणि आर्थिक ताकद यांचा किती जवळचा संबंध आहे हे या चार्टमधून अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, ज्या प्रदेशात शेतीयोग्य जमीन जास्त आहे तिथला जीडीपी किती प्रचंड आहे. याउलट ज्या प्रदेशात नापीक किंवा इतर जमीन जास्त आहे तिथला जीडीपी खूपच कमी आहे. म्हणजे जमिनीचा योग्य वापर विकासासाठी किती महत्वाचा आहे हेच यातून सिद्ध होतं. विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलणं. विकसित प्रदेश हळूहळू शेतीवर अवलंबून न राहता उद्योग आणि सेवा क्षेत्रावर अधिक लक्ष देतात. आणि गंमत अशी आहे की जिथे बँकिंग, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सेवांचं जाळं मोठं असतं तिथे लोकांचं जीवनमान सुद्धा सुधारतं. त्यालाच आपण मानवी विकास निर्देशांक किंवा HDI म्हणतो. आत्तापर्यंत आपण समस्या आणि त्याची कारणं समजून घेतली, पण फक्त विश्लेषण करून थांबण्यात अर्थ नाही. यावर उपाय काय? ही दरी कमी करून प्रादेशिक संतुलन साधण्यासाठी काय करता येईल यावर आता आपण लक्ष देऊया. संतुलित प्रादेशिक विकासाचा मुख्य उद्देशच हा आहे की देशाच्या वेगवेगळ्या भागांमधली असमानता दूर झाली पाहिजे. हे फक्त आर्थिक नाही तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही खूप गरजेचं आहे. प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी सरकार साधारणपणे एक पंचसूत्री योजना वापरतं. पहिलं पाऊल अविकसित भाग नेमके कोणते ते शोधून काढणं. दुसरं, तिथे विशेष निधीची तरतूद करणं. तिसरं, त्या निधीतून रस्ते, वीज, शाळा, दवाखाने यांसारख्या सुविधा उभारणं. चौथं, तिथे उद्योग यावेत यासाठी प्रोत्साहन देणं. आणि पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं, तिथल्याच लोकांना प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम करणं. थोडक्यात काय तर आपण प्रदेशाच्या व्याख्येपासून सुरुवात केली, त्यांच्यातल्या विकासाची दरी कशी मोजायची ते पाहिलं आणि ती कमी करण्याचे उपायही समजून घेतले. या सगळ्या गोष्टी समजून घेणं हेच एका समान आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीच्या दिशेने टाकलेलं पहिलं पण सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. विकासाची व्याख्या तरी काय? फक्त पैसा आणि उद्योग म्हणजे विकास का? जर या प्रगतीच्या प्रक्रियेत आपण आपल्या पर्यावरणाचा विनाश करत असू तर त्या प्रदेशाला खऱ्या अर्थाने विकसित म्हणता येईल का? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.